धम्मपद मग्गवग्गो योगावे जायति भूरि अयोगा भूरि संख्यो एतं द्वेधा पथं नेत्वा भवाय विभवाय च तत्ततानं निवसेय यथा भूरि पवढती। योगाने खरोखर प्रज्ञा उत्पन्न होते। अयोग प्रज्ञेचा क्षय करतो। उन्नतीचा आणि अवनतीचा हा द्विविध मार्ग जाणून जेणेकरून प्रज्ञा वाढेल असे स्वतःला वळवावे। अर्थकथा। पोथिला नावाचा एक भिक्षू धम्मामध्ये निष्णांत होता, तरी त्याने अरहंतपद प्राप्त करावे म्हणून त्यास उत्तेजन देण्यासाठी बुद्ध त्याला पोकळ पोथिला म्हणून सतत संबोधत असे। त्या भिक्षूने त्या संबोधनातील संदर्भ लक्षात घेऊन ध्यानासाठी एका दूरच्या ठिकाणी प्रयाण केले। एका नवशिक्या भिक्षूंच्या सल्ल्यावरून त्याने अरहंतपद प्राप्तीसाठी ध्यानाला सुरुवात केली। आपल्या दैवी दृष्टीने बुद्धाला ते दिसून आल्यावर त्यांनी आपली प्रतिमा त्या भिक्षूपुढे प्रक्षेपित केली आणि त्यावेळी वरील गाथा उच्चारली।